नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर हा त्याच्या रूममध्ये येतो. कपाटामधून तो दारूची बॉटल काढतो आणि त्याचा खूप संताप झालेला असतो. तो मुक्ताला म्हणत असतो की ही मुक्ता, हिच्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण ही तर धोकेबाज निघाली, सारखा असे असे करत असते. त्याचा खूप संताप झालेला असतो. त्यातच त्याला आता ते आशेने मुक्ताला दिलेलं ग्रीटिंग कार्ड सापडतं आणि ते पाहून तर त्याचा खूप संताप होतो. आता तो ते ग्रीटिंग कार्ड फाडून टाकतो आणि म्हणतो की पार माझं नको नको करून ठेवले आयुष्य. ह्या मुक्ताने खूप विश्वास ठेवला होता, हिने तर मला धोका दिलाय. तेव्हा सागरला पुन्हा तेच तेच आठवत असतं. त्याला त्या जुन्या आठवणी आठवतात की मुक्ताने आशयला कशी मिठी मारली होती आणि त्याने ते मागून पाहिलेलं असतं. तेव्हा आता त्याचा विश्वासच राहिलेला नाही आहे मुक्तावरती. आणि सावनीने त्याला जे काही म्हटलेलं असतं की हे बघ सागर, मुक्तासुद्धा बदलली. अरे तुझ्यापेक्षा तिला काहीतरी त्याच्यामध्ये बेटर वाटलं आणि म्हणून तिने तुलासुद्धा सोडलं. म्हणजे फक्त चूक ही माझीच नव्हती. तेव्हा आता मुक्तासुद्धा चुकली आहे. दुसरीकडे आशय आणि मुक्ता तिथे गप्पा मारत असतात. तेव्हा आता आशय हा मुक्ताला म्हणतो की परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल असं वाटलं नव्हतं. आता तू एक काम कर ना, लकीला फोन तर करून बघ. तेव्हा अरे मी त्याला 43 वेळा फोन केले, पण नुसती रिंग वाजते आणि फोन कट होते, तो फोनच उचलत नाही आहे. तेव्हा मुक्ताला खूप घाम फुटलेला असतो. तर आशय म्हणतो की अजून एकदा ट्राय कर. तेव्हा आता मुक्ताने लकीच्या नंबरवर फोन लावलेला असतो आणि तिथून आता वेगळाच आवाज येतो. तेव्हा मुक्ता म्हणते की लकी कोण बोलते? लकी नाही आहे हा. तेव्हा तो मुलगा म्हणतो की अहो तुम्ही कोण आहात? तर आता मुक्ता म्हणते की मी लकीची वहिनी आहे. तुम्ही कोण आहात? मग तो मुलगा सांगतो की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, ज्याचा फोन आहे त्याचा, आणि त्याला आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तेव्हा तुम्ही लवकर इकडे या. आता मुक्ता आशेला सांगते की लकीचा ॲक्सिडेंट झाला आहे, आपल्याला लवकर तिकडे निघावं लागेल, पण त्याआधी मी माझ्या घरच्यांना सांगते. तेव्हा आशय म्हणतो एक काम कर, तू घरच्यांना सांगू नकोस, कारण परिस्थिती खूप बिकट आहे. तेव्हा तू फक्त सागरला सांग, आपण तिघंही लगेच निघूयात. म्हणून आता मुक्ता म्हणते बरं ठीक आहे. असं म्हणून मुक्ता आता सागरकडे आलेली असते. सागर इकडे दारू पिऊन पडलेला असतो, त्याला काही शुद्ध नसते आणि मुक्ता त्याला आवाज देत असते आणि सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला आता तुमची खूप गरज आहे, प्लीज उठा, खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. सागर उठा ना. असं खूप वेळा आवाज देऊन सुद्धा सागर काही उठत नाही आणि मुक्ता आता रडायलाच लागते. तेव्हा आता मुक्ताला खूप पश्चाताप झालेला असतो. ती म्हणते की यांचं काय चाललंय, मला काहीच कळत नाहीये. अहो उठा ना सागर, तुम्हाला माहिती आहे का लकीची कंडिशन काय आहे ते? पण सागर मात्र काही उठत नाही आणि मुक्ता म्हणते की आता ही वेळ नाही आहे की मी यांची वाट पाहत बसू, मला आत्ताच्या आत्ता निघायला हवं आहे. म्हणून आता मुक्ताचं बोलणं काही सागरपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि मुक्ता आता निघाली आहे आशेबरोबर हॉस्पिटलमध्ये. लगेच आता मुक्ता बाहेर गेल्यावर इकडे सावनी सागरकडे येते आणि म्हणते की अरे रे रे, काय हालत झाली याची. तिला लगेच ते फाडलेलं ग्रीटिंग दिसतं. ते हातात उचलून ती म्हणते की वा, माझा निशाणा तर बरोबर लागलाय. एक दिवस असा होता की सर्वजण मुक्ताची बाजू घेत होते. घरचे काय म्हणाले होते मला की सागर मुक्ता आल्यापासून बदललाय, चांगला वागतोय, आणि जी कंडिशन, जो वनवा पेटवला होता सावनीने, तो आता थंड केलाय मुक्ताने, असं म्हटले होते काय? बघतेच आता. तेव्हा आता सावनी म्हणते की हे बघ सागर, आता मुक्ता तुला वाचवू शकणार नाही ना तुमच्या नात्याला. तेव्हा तू काय करणार आहेस? अरे मी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवते ना आता, की जसं तू आधी तुझ्या जागेवर उभा होतास ना, तुला त्याच जागेवर मी नेऊन ठेवणार आहे. कारण ही सावनी कशी आहे तुला माहिती नाही आहे. तू मला अंडर एस्टिमेट केलं ना सागर. बघ आता तुझी बर्बादी ही पक्की आहे. असं आता सावनी ही चॅलेंज करते सागरला. मात्र तो बेशुद्ध असतो, त्याला काहीही माहिती नाही आहे. तर पुढे आता असं बघायला मिळतं, मुक्ता आणि आशय दोघंही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि त्याच्या रिसेप्शनिस्टला लकीबद्दल विचारू लागतात की आमचं पेशंट ह्या नावाचं कुठे आहे. तेव्हा ती पेशंट इकडे आहे असं ती रिसेप्शनिस्ट सांगते. त्यानंतर आता त्यांना कोणते डॉक्टर ट्रीटमेंट करताय असं मुक्ता विचारते. तेव्हा आता डॉक्टर समोरून येतच असतात. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की तुमच्या पेशंटला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर हेच आहेत. तेव्हा आता लगेच मुक्ता ही मागे वळून पाहते आणि त्या डॉक्टरांना म्हणते की अहो डॉक्टर, आमच्या पेशंटला बरं वाटते का? तेव्हा आता तुमचा पेशंटच्या काही टेस्ट करण्यात आलेले आहे आणि त्याचे रिपोर्ट सकाळी येणार आहेत, पण तुमचा पेशंट सध्या तरी स्टेबल आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि डॉक्टर निघून जातात. तिकडे मुक्ता म्हणते की अरे आशय, घरचे किती काळजीत असतील, कुठे गेला लकी, काय परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा आशय म्हणते तू काहीही काळजी करू नकोस मुक्ता, आता सर्व काही ठीक होणार आहे. डॉक्टर म्हणालेच ना की लकी स्टेबल आहे, मग काळजी करू नकोस. तेव्हा आता आशय हा मुक्ताला धीर देतोय. तर दुसरीकडे आता सागर हा शुद्ध आलेली असते सागरला आणि तो आता मुक्ताला शोधू लागतो. तो म्हणतो की मी इथे, म्हणजे मी रात्रभर मुक्ताशी भांडलोय वाटतं आणि त्यानंतर मला झोप लागली असेल, कुठे गेली मुक्ता? म्हणून आता तो अख्ख्या घरभर तिला शोधत असतो. त्याला वाटतं की मुक्ता मला न सांगता गेली आहे, म्हणजे मुक्ताला राग आला असेल. तो आता सईच्या रूममध्ये जाऊन सुद्धा मुक्ताला पाहतो, पण मुक्ता तिथेही नसते. तेव्हा आता त्याला जरा टेन्शनच येत असतं. तो विचारत असतानाच मागून आता सावनी येते आणि सागरला म्हणते काय रे, काय झालं, कोणाला पाहतोय?
तेव्हा आता सागर म्हणतो की मुक्ता दिसत नाही आहे, कुठे गेली माहिती नाही. मग आता हे बी सागर, मी तुझ्यासाठी कॉफी आणली, घे ना सागर कॉफी. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता आहे ना कॉफी द्यायला, तुझी कॉफी नको आहे मला. पण आता सावनी म्हणते की मुक्ता आणि घरात, अरे ती तर रात्रभर तिच्या मित्राबरोबर बाहेर. तेव्हा लगेच ती थांबते. तेव्हा सागर म्हणतो, एक मिनिट, माझ्या मुक्ताबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि तू तुझे लिमिट क्रॉस करू नको सावनी, जरा शिस्तीतच राहा. तेव्हा ती म्हणते, तुला असं वाटतं का? आणि नेमकं समोरून आता दरवाजात आशय आणि मुक्ता उभे असतात. ते आतमध्ये येत असतात. तर सावनी म्हणते की तुला माझं बोलणं खोटं वाटतं ना सागर? तुला काय वाटलं मी खोटं बोलते असं? अरे मागे वळून बघ जरा कोण आहे ते. तेव्हा तर सागर बघतो तर खरोखर आशय आणि मुक्ता हे एकत्रच घरामध्ये आलेले असतात. तेव्हा मात्र सागरचा खूप संताप होतो त्या दोघांना एकत्र पाहून. सागरचे तर डोळेच लाल होता. तो आता मुक्ताला म्हणतो की काय हो, काही लाज सोडून दिली आहे का? नवरा काही म्हणत नाहीये तर? असं रात्रभर एखाद्या पुरुषाबरोबर फिरायला खूप मजा येते का तुम्हाला? मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते, हे काय म्हणताय सागर तुम्ही? तेव्हा आशय हा मध्येच म्हणतो, एक्सक्यूज मी. तेव्हा सागर म्हणतो की कुठले एक्सक्यूज नको ह्या गोष्टीसाठी. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या पुरुषाच्या बायकोबरोबर असं रात्रभर बाहेर कसं काय फिरू शकताय? तेव्हा आशयला सुद्धा धक्काच बसतो आणि मुक्ता म्हणते की अहो तुम्ही हे काय म्हणताय? असं काहीच नाही आहे. तेव्हा सागर चिडूनच मुक्ताला म्हणतो की तुम्ही आता असं म्हणाल ना मला की माझं आणि आशयचं असं काहीच नाही आहे, तुम्हाला तसंच वाटतंय. पण माहिती आहे ह्या शब्दामुळे मी फसलो, पहिल्यांदा मी फसलो आणि मला धोका दिलेला आहे. तेव्हा आता मी एकही गोष्ट ऐकून घेणार नाही. आणि आशयला तो म्हणतो की सारखं सारखं माझ्या बायकोला फोन करणं, सतत तिच्या अवतीभोवती फिरणं, तिच्याबरोबर बाहेर जाणं, हे मला पटणार नाही. याच्यापुढे मुक्ताच्या अवतीभोवतीसुद्धा फिरायचं नाही. तेव्हा आता सागर आशयला म्हणतो की याच्यापुढे माझ्या बायकोच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही फिरकायचं नाही आणि माझ्यापासून सुद्धा लांब राहायचं. आता मुक्ता म्हणत असते की हो माझं ऐकून घ्या एकदा. पण सागर म्हणतो, मला तर तुमचं तोंडसुद्धा पाहायचं नाही, बस झालं, खूप लिमिट क्रॉस केले तुम्ही. मला ही गोष्ट बिलकुल पटणार नाही की एखाद्या पुरुषाच्या बायकोबरोबर दुसऱ्या कोणाबरोबर तरी तिने क्लोज होणं. तेव्हा आता मुक्ताचा खूप संताप झालेला असतो. तर असे इकडे सागरला समजवण्यासाठी पुढे होतो. तर लगेच सागर त्याची कॉलर पकडतो आणि त्याला धमकीच देतो की माझ्या बायकोशी बोलायचं आता बंद करायचं आणि सारखं सारखं इथे यायचं नाही. तेव्हा मुक्तालाही धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो, मात्र त्यांचे तिघांचे भांडणं पाहून इकडे सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण तिच्या मनासारखं झालेलं असतं. तिनेच आग पेटवलेली असते आणि ती फक्त गाड्या घालून त्यांच्यामध्ये भांडण कसं होईल हेच ती पाहत असते. तर आता ह्या भांडणांच्या आवाजाने घरातील सर्वजण तिथे येऊन बघत असतात. सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर पुढे आता लकी हा व्हीलचेअरवर बसून घरामध्ये येतो. तेव्हा आता सागर आणि बाकीचे सर्वजण त्याला विचारू लागतात की हे काय काय झालंय? तेव्हा मुक्ता म्हणते, हेच हेच सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत होती. काल लकीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिथेच आशय आणि मी रात्रभर त्याच्याजवळ होतो, हे सांगण्यासाठी तुम्ही मला संधीच दिली नाही. इंद्रा म्हणते, काय? माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट काल झाला आणि तू आज इथे आम्हाला सांगतेस का? अगं तुला काही वाटत नाही का? तेव्हा सागरसुद्धा म्हणतो की मुक्ता, तुमचं चुकलंय, तो माझा सख्खा भाऊ आहे आणि तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. काल जर ॲक्सिडेंट झाला आहे तर तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली? आता मात्र मुक्ताला काय बोलावं हेच कळत नसतं आणि सर्वजण मुक्तावरच ब्लेम करत असतात की तू आमच्याशी खोटं बोलली आहे आणि आम्हाला सांगितलं का नाहीस तू? तेव्हा मुक्तालाही सागरचा खूप राग येतो. मुक्ता म्हणते, मी तुम्हाला सांगायला आली होती पण तुम्ही शुद्धीत होतात का? लगेच आता सागर म्हणतो की म्हणजे आता मला तुम्ही दोष देणार का? प्रत्येक वेळेला मीच चुकतो का? आणि मग आता घरातले सर्वजण लकीला म्हणतात की अरे काय रे, तू कशाला गेला होतास बाहेर? सागरसुद्धा लकीवर ओरडतो आणि म्हणतो की तुला काय गरज होती घरातून बाहेर पळून जाण्याची? कशी झाली तुझी कंडिशन बघ जरा. मात्र इकडे सागर हा मुक्तावरच ब्लेम करत असतो. तर मुक्ता म्हणते, प्लीज काय चाललंय आपल्या घरामध्ये? भांडणं, सतत भांडणं, कटकटी, काय चालले काय? त्याची परिस्थिती तरी बघा ना. त्याला अगोदर रूममध्ये घेऊन जा बरं लकीला, चला बरं. तेव्हा सागर म्हणतो की मी पाहिल त्याचं काय करायचं ते, तुम्ही मध्ये पडू नका आणि आमच्या मागे येऊ नका का. त्यानंतर सर्वजण लकीला घेऊन रूममध्ये निघून जातात. तिकडे मात्र आशय मागेच उभा असतो. लगेच सावनी मुक्ताच्या बाजूला येऊन तिला टोमणा मारल्यासारखं बोलते आणि निघून जाते. तर मुक्ताला मात्र इकडे खूप अपमानित झाल्यासारखं वाटत असतं. तिला काय करावं हेच कळत नसतं. लगेच आशय तिला म्हणतो, मुक्ता मी येऊ का? कारण आता सागरला खूप राग आला आणि मी इथे थांबणं खूप चुकीचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा, सागर टेन्शनमध्ये आहे त्यामुळे ते बोलले असतील, तर खरंच माझ्याकडून माफी. खरंच सॉरी आशय, ते चुकीचं बोललेही असतील, पण खरंच ते का बोलले मला माहिती नाही त्यांच्या मनात काय आहे ते. तेव्हा आशय म्हणतो, त्याच्या मनात काही असू दे, पण मला माहिती आहे की आपण दोघं फक्त मैत्री आपल्या दोघांमध्ये आहे. तुझ्या मनात असं काहीही नाही आणि माझ्यासुद्धा. तू एक माझी चांगली मैत्रीण आहेस आणि तुला कधीही वाटलं तरी मला बिनधास्त फोन कर आणि माझी कधीही मदत लागली तरी तुझ्यासाठी मी धावून येईल. तेव्हा आता मी इथे राहणं चुकीचं आहे असं म्हणून आशय तर निघून जातो. तर दुसरीकडे आता लकी त्याच्या रूममध्ये आलेला असतो. इंद्राला इकडे खूप रडायला येत असतं. लगेच मुद्दामूनच सावनी तिथेच येते, उभी असते आणि ती म्हणते की लकी, तुला काय गरज होती असं करायची? तुला जर हे लग्न मान्य नव्हतं तर सरळ सांगायचं होतंच ना. असं घर सोडून जाण्याची काही गरज नाही. तू त्या मुक्ताच्या दबावाखाली येऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. बघितलं ना मम्मीला किती त्रास होतोय ते. तेव्हा लगेच इंद्रा म्हणते की हे बघ लकी, तुला कोणी किती फोर्स करू दे, पण तुला जे वाटते तेच कर आणि मी तुला ह्या गोष्टींपासून मुक्त करणार आहे. आई एकविरेची कृपा माझ्यावर सदैव असते.
इंद्रा म्हणते म्हणूनच तू आज वाचलंय, मग आता तुला कोणीही प्रेशर करणार नाही असं ती म्हणत असते. तर पुढे आता सावनी ही म्हणत असते की हे बघ लकी, तू कोणाच्याही प्रेशरखाली जाऊ नकोस आणि नुकसान करून घेऊ नकोस. आता मनातच सावनी ही म्हणत असते की काय गरज होती याला, घर तर सोडून गेलाच होता ना, मग परत कशाला आलाय, राहायचं ना थोडे दिवस गायब, म्हणजे मला पुढचा प्लॅन नसता करता आला, माझ्या मनासारखं झालं असतं ना. आता पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा आता प्लॅन करा आणि पुन्हा यांना अडकवा, काय कठीण आहे काय माहिती. तेव्हा आता लकीला खूप त्रास होत असतो आणि त्याची अशी अवस्था पाहून इंद्राला मात्र इकडे रडायला येत असतं. तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी बस झालं आता, बिलकुल रडायचं नाही, होईल तो ठीक, त्याला बरं वाटते आता, आणि इंद्राला आधार देत असते. पण त्यानंतर आता मुक्ता ही तिथे आलेली असते आणि मुक्ताला पाहून इंद्रा म्हणते की हे बघ लकी, तू कोणाचंही ऐकू नकोस, तुला जे वाटतं ना तेच कर, आणि मीही पाहते तुला कोण फोर्स करते ह्या लग्नासाठी. त्यानंतर मुक्ता आता ही सागरच्या इथे आलेली असते. सागरला ती म्हणत असते की अहो सागर, तुम्हाला काय झालंय, तुम्ही असं सारखं सारखं दारू का पित आहात, काय गैरसमज झालाय तुमचा. तेव्हा आता सागर म्हणतो की तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी, तुमचा तो मित्र आहे ना त्याला वेळ द्या ना, तुम्ही त्याच्यासोबत असतात ना सतत, त्यामुळे नवऱ्याचं काय चाललंय, नवऱ्याला वेळ आहे का नाही हे सुद्धा तुम्ही बघत नाही आहात. तेव्हा मुक्ता म्हणते अच्छा, म्हणजे तुमच्या मनामध्ये हे चाललंय का, अहो तुम्ही असं विचारच कसं काय करताय, मी तुमचीच आहे आणि तुमच्यासाठी वेळ देत नाही असं का म्हणताय तुम्ही. तेव्हा सागर म्हणतो मला दिसत नाही आहे का सतत त्याच्या अवतीभोवती फिरणं, त्याला फोनवरती बोलणं, त्याला बाहेर भेटणं, त्याला मिठ्या काय मारणं. तेव्हा मात्र मुक्ताला खूपच धक्का बसतो आणि तिला खूप चिड आलेली असते. तेव्हा तुम्ही नवऱ्याला कधी अशी प्रेमाने मिठी मारलीत का, घ्या बरं मला मिठीमध्ये, असं म्हणून आता सागर हा मुक्ताला म्हणत असतो की घ्या ना मला मिठीमध्ये. आता तो मुक्ता खूप चिडलेली असते, तर सागर तिला आता मिठीमध्ये घेतो आणि तिला बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो. हे काही मुक्ताला सहन होत नाही, मुक्ता त्याला दूर लोटत असते. तर सागर म्हणतो का आता काय झालं, मी तर नवरा आहे ना, मला काय वेळ देत नाही, असं म्हणून आता सागर जबरदस्ती करायला लागतो आणि मुक्ताचा खूप संताप होतो. मुक्ता आता सागर ऐकत नाही म्हटल्यावर मुक्ता त्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि सागर बेडवरती जाऊन पडतो. आता मात्र मुक्ता तिच्या हाताकडे पाहायला लागते की या हाताने मी सागरला मारलंय. आता मात्र मुक्ताला खूप पश्चाताप झाला की तिने सागरच्या कानाखाली मारली. हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये सावनी आता मुक्ताच्या मंगळसूत्र काढायला लागते आणि मग त्यानंतर सावनी म्हणते की मी काढते ना, कारण थोड्याच दिवसात सागर तुझं मंगळसूत्र काढून टाकणार आहे. त्यावर मुक्ता म्हणते की काळ्या मनाच्या बाईला काळ्या मनाचं महत्त्व काय कळणार आहे, म्हणूनच तुझा गळा हा उघडा आहे आणि मी तर मंगळसूत्र घातलेलं आहे. तेव्हा आता तू माझं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला तर तुझा हातच मोडून टाकेन, असं आता एकदम नीच भाषेमध्ये आता मुक्ताने चांगल्या प्रकारे सावनीच्या तोंडावर पाडलेलं आहे तिचंच म्हणणं. तेव्हा पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट, आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.